भांडूप म्हणजे जे मिनी कोकण आहे बघा, केवढी मोठी पाकड आहे. कशामुळे स्वस्त आहे? मार्गशीर्षमुळे. आणि हे परमनंट गिराईक आहे त्यांच्या मुशीसाठीचे. मावशीकडे डोलीचा स्पेशल भाव आहे बघा. ह्या ताईंकडे तुम्हाला मोठे मोठे मासे मिळतील सगळे ऑनलाईन. कॅश नाही माझ्याकडे. त्यांनी फक्त सांगतो 200 रुपये 100 रुपये. हे बघा माझ्या सर्व गाढवण्याचं फिश मार्केट फेमस होतं आणि कडी मशीन होती इकडे अगोदर. बघा किती गर्दी आहे. आज रविवार आहे आणि रविवारची गर्दी बघा इथे. आणि समोर आहे ते फिश मार्केट. हाय नमस्कार, मी अशोक. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही बघितलं किती गर्दी आहे. आज रविवार आहे आणि मी आता आहे ते भांडूपच्या फिश मार्केटमध्ये रविवारच्या दिवशी. आणि तुफान गर्दी आहे. सकाळचे 11:30 वाजले आणि तरी पण गर्दी बघितली मार्केटमध्ये किती आहे ते. भांडूप म्हटलं तर भांडूपला आमचं जन्मभूमी म्हटलं तरी चालेल, कारण वयाची 30 वर्ष मी या भांडूपमध्येच घालवली आहेत. आणि भांडूपला सरोजनगरला मी राहायला होतो 30 वर्षापर्यंत. आणि अक्षता पण इकडेच भांडूपमधलीच आहे. तर आमच्यासाठी भांडूप काही नवीन नाही. आणि या भांडूपचं फिश मार्केट मी पहिल्यांदाच एक्सप्लोर करतो आहे. आणि हे फिश मार्केट जे आहे ना ते आम्ही असताना म्हणजे बिलकुलच नव्हतं असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे त्यावेळेला गाढवनाकाचं फिश मार्केट फेमस होतं. आणि तुम्हाला गाढवनाका म्हणजेच अशोक केदारी चौक. आता तो सॉफिस्टिकेटेड नाव अशोक केदारी चौक, पण पहिलं गाढवनाका. तेच फिश मार्केट एकदम फेमस होतं भांडूपचं. पण आता सध्या जे फिश मार्केट फेमस आहे ते हे तुम्हाला समोर दिसत आहे ते बघा, हे फिश मार्केट. आणि ह्याला कडी मशीनचं फिश मार्केट म्हणतात. ही कडी मशीन होती इकडे अगोदर, त्यामुळे हे कडी मशीनचं मार्केट आहे. आता किती पसरलं आहे बघा मार्केट. म्हणजे पूर्ण मार्केटच आहे. रविवारचा बाजारच असं म्हटलं तरी चालेल पूर्णपणे. तर चला तर बघूया आपण भांडूपच्या फिश मार्केटमध्ये कुठले मासे आहेत आणि काय रेटने आहेत ते. इकडे बघा, इकडे सुकी मच्छी पण आहे. कसं आहे दादा? आहेत 20 रुपये. हा एवढा जवळ आहे ना, जवळ 20 रुपये. बघा सुकी मच्छी पण आहे इकडे सुरुवातीलाच. बोंबील पण आहेत. बोंबील कसं शेकडा देतो? पाव किलो किती? 140 120 रुपये पाव किलो बोंबील. बाकी आपण तर ओली मच्छी बघायला आलो आहे मेनली. बघा इकडे बोंबील आहेत, बांगडे आहेत बघा. आणि कसे बोंबीलचा वाटा? 200 घेऊन जा ना, 350 घेऊन जा. हे बघा बोंबील बघा, मोठे मोठे बोंबील आहेत. आणि मला वाटतं 10 बोंबील आहेत. 200 रुपयाचा वाटा आहे. आणि 2 घेतलं तर 350 रुपये. हे बघा 100 रुपयाला 5 बांगडे आहेत. हे बघा. आणि हा कोळंबीचा वाटा आहे 200 रुपयाचा. आणि तुम्ही 3 घेतले तर 500 रुपयाला एवढे 3 वाटे येतील तुम्हाला. इकडे हलवा आहे. कसा आहे हलवा दादा? बघा 450 रुपयाला हलवा आहे. आणि बांगडे पण आहे ते 100चे 5 बांगडे एकदम. हे बघा बांगडे फ्रेश बांगडे आहेत एकदम. 100ला 5. आणि सुरमे कसे दादा? बघा 500 रुपयाला सुरमे. कुठली पण घ्या 500 रुपये सुरमे. तुमच्याकडे पापलेट. पापलेट कसं वाटायला? 2-2 बघा 350 रुपयाला जोडी आहे. 350 रुपये जोडी. आणि साईज तुम्ही बघा, एवढा पंजाच्या साईजची साईज आहे. 350 रुपयाला 2 पापलेट आहे. खेकडे हे कसे देते खेकडे? हे बघा इकडे मोठे मोठे खेकडे पण आहे. हे बघा मादी भरलेली आहे. हे बघा माद्या सर्व खेकडे. हे बघा 500 रुपयाला 8 खेकडे या साईजचे. सर्व मादे आहेत. हे बघा सर्व मादे आहेत. ते भरलेले आहेत सगळे. आणि मोठी साईज आहे, चांगली आहे. 500 रुपयाला 8. आणि हे तिसऱ्या कशा? हा मावशी तिसऱ्या कशा आहेत? हे बघा 100 रुपयाचा वाटा आहे तिसऱ्याचा. आणि हे छोटेवाले कसे म्हणालीस ना? 300ला 8 आहे ते बघा. हे छोटेवाले 300 रुपयाला 8 पण छोटे आहे ते. आणि हे 500ला 8 मोठे आहे. बघा हे 300ला 10 देते. तिसऱ्याचा वाटा 100 रुपये. हे तारली कशी आहे? हे बघा 100 रुपयाला तारलीचा वाटा आहे. 8 9 तारले आहेत 100 रुपयात. आणि या कोळंबीचा वाटा
100 रुपयाला. हा पूर्ण 100 रुपयाचा 200चा वाटा आहे. ओके. ते जवळा कसं आहे? 50 रुपये वाटा आहे जवळ्याचा. इकडे तिसऱ्या पण आहेत, बोंबील पण आहेत. आणि सुरमई कशी मोठी? ओके बघा 800 रुपयाला सुरमई देते. हां साईज बघा. आणि मोठी सुरमई जवळजवळ 1.25 ते 1 किलो 400 ग्रॅमपर्यंत असेल. आणि बघा कालवांचा वाटा. कालवा कशी का? हां 100 रुपयाला आहे बघा. ही डिश फक्त डिश हे बघा 100 रुपयाला ही कालवा. एकदम फ्रेश मोठी कालवा आहेत साईजला. आणि हे बघा इकडे पण प्रॉन्स आहेत. ते प्रॉन्सचा वाटा कसा? 100 रुपयाला प्रॉन्सचा वाटा बघा 100 रुपये. आणि हे डोमी कसे? डोमीचा वाटा 100 रुपये. डोमीचा वाटा 100 रुपये बघा. जवळजवळ 5-6 डोमे आहेत त्या मोठ्या मोठ्या. हा 100 रुपये वाटा डोमीचा. आणि बारकी पापलेट कशी आहेत ती? बघा 300 रुपयाला वाटा. 7 पापलेट आहेत. छोटी साईज आहे पण 7 पापलेट आहेत. आणि इकडे बघा हे छोटे छोटे रावस. कसे रावस? 200ची जोडी आहे. हे बघा 200 रुपयाला जोडी आहे. छोटे रावस आहेत. हा हे बघा 150 रुपयाला 2 देणार. आणि हा मांदेलीचा वाटा कितीचा लावला आहे? 50 रुपयाचा हा मांदेलीचा वाटा आहे. बघा 100ला 3 वाटे आहे मांदेलीची. चांगला मोठा वाटा आहे. आणि मांदेली पण फ्रेश आहे. आणि बांगड्या कसे दिलेत? 100चे 6. हे बघा 100 रुपयाला 6 बांगडे. ही आपली समुद्राची कोळंबी. हा वाटा कसा? 100चा वाटा आहे. 250ला 3. हे बघा 250 रुपयाला 3 वाटे. 100 रुपये वाटा आहे. आणि इकडे बघा छोटी छोटी माकलं. कसे माकलं? हा बघा 50चा वाटा. 2 वाटे 100 रुपये. आणि याच्याकडे बघा हा बळा. कसा बळा? 300 रुपयाला. बघा केवढी साईज मोठी आहे बळाची. 300 रुपयाला हा बळा आहे. आणि याच्याकडे करली पण आहे मावशीकडे. कशी करली? 200 रुपयाला करली. बघा तिकडनं सांगते मावशी हाताने फक्त सांगते 200 रुपये 100 रुपये. आणि हा बघा गोळ मासा. बघा गोळ मासा आहे. आणि कसा देते तुकड्याचा? 500 रुपयाला तुकडा आहे. केवढा तुकडा असतो? एवढा तुकडा आहे 500 रुपयाला गोळचा. गोळ तशी महागच असते. 500 रुपये तुकडा आहे गोळचा. आणि इकडे बघा इकडे गोळ मासा कापलाय मावशीने लगेच. आपण विचारल्यावरती कशा तुकडा आहे तो. आता हा तुकडा कितीचा दिला? हा बघा 200 रुपयाला तुकडा दिलाय तो गोळचा. आणि इकडे मोरी मासा पण आहे. मुशी. कशी मुशी? हे बघा 100 रुपयाला 1 मुशी आहे. 100 रुपये मुशी आहे. आणि बघा इकडे आहे सौंदळे. आणि कसा वाटा सौंदळ्याचा? हा बघा 100 रुपयाला वाटा आहे सौंदळ्यांचा. आणि मांदेली आहे, बोंबील आहे. बांगड्यांचा वाटा कसा आहे? आणि बघा ह्या ताईंकडे पण आहेत सौंदाळे. कसे सौंदाळे? हे बघा 100 रुपयाला वाटा आहे सौंदाळ्याचा. आणि इकडे सुरमई आहे, हलवा आहे. आणि यांच्याकडे पेटीएम पण आहे. मेन तर काम माझं ते होणार आहे. पेटीएम आहे ऑनलाईन. कॅश नाही माझ्याकडे. हे बघा हलवा. कसा तो हलवा? 500 रुपयाला हलवा. आणि सुरमई कशी दिलेस? हे बघा ही कापायला घेतले 600 रुपये. आणि ही 500 रुपये. थोडी छोटी आहे ती 500 रुपयाला. बाकी करली पण आहे. करली कशी देते? 250 रुपयाला करली आहे बघा. मोठी करली आहे कमी बघा 250 रुपये. हा बघा चिताडा मासा. हा बघा चिताडा. चिताडा पण आहे मार्केटमध्ये. कसा तो चिताडा? बघा 500 रुपयाला अख्खा चिताडा आहे. आणि आता आपण सौंदाळे घेऊया. सौंदाळ्याची फरमाईश आहे. आणि फ्रेश आहे ना सौंदाळे? फ्रेश आहे ना एकदम? खाऊन पैसे द्या म्हणतात. बघू आपण खाल्ल्यावर पैसे देऊ ना. टेन्शन नाही. आणि हे बघा चांगले सौंदाळे दिलेत. आपण आताच घेतले सौंदाळे 100 रुपयाचे. आणि 7 सौंदाळे दिले. आणि कोळंबी बघतो 2. हे बघा इकडे शेंडी रावस बघा. छोटे छोटे रावस. अंदर येतो आपला. आणि कसा वाटा शेंडी रावसचा?
बघा 100 रुपये आहेत रावस. छोटेवाले 5 आहेत, मोठेवाले 4 आहेत. एकदम ताजा ताजा मावर आहे. बोंबीलचा वाटा कसा आहे? 100ला किती आहेत ते? 100ला किती आहेत ते? बघा 7 बोंबील येतात 100 रुपयाला. 2 लावून देणार. बाकी काहींकडे तिसऱ्या पण आहे. तिसऱ्यांचा वाटा कसा आहे? हा बघा 100 रुपये वाटा आहे तिसऱ्यांचा. आणि हा कापरी कसा आहे का पापलेट? कापरी पापलेट 2000 रुपये जोडी. कापरी पापलेट थोडा मोठा बघा. प्लेट 2000 रुपये जोडी. बघा ही सुरमई छोटीवाली 400 रुपयाला देते. आणि मोठीवाली कशी देते? बघा ही 500 रुपयाला. थोडी मोठी आहे ती, छोटी होती 400ला. आणि ती मोठीवाली कशी? बघा 3000 रुपयाला सुरमई. आणि बघा या ताईंकडे केवढ्या मोठ्या मोठ्या कापरी पापलेट आहेत. खूप मोठी साईज आहे. 1 नंबरची साईज आहे पापलेटची. कसा पापलेट हे पापलेट कसा आहे का? हे बघा 3000 रुपयाला जोडी आहे. 2 साईज खूपच मोठी आहे. आणि यांच्याकडे सुरमई पण मोठ्या साईजची. ती किलोवर आहे सुरमई की पूर्ण? पूर्ण सुरमई. कशी देते सुरमई? 3500 रुपयाला. आणि हा चिताडा ना? हा बघा चिताडा पण. म्हणजे ह्या ताईंकडे तुम्हाला मोठे मोठे मासे मिळते सगळे. चिताडा आहे. बघा तिकडे गोळची कटिंग चालली आहे मावशीकडे. आणि हा चिताडा कसा आहे? हा बघा 2500 रुपयाला अख्खा चिताडा. पण कट करून देता का? कसं देता कट करून? म्हणजे काय रेटनी? ओके अर्धा मेल 1000 रुपयाला. आणि बघा लेपा पण आहे या मार्केटमध्ये. लेपा कसा आहे? 200 रुपयाला आहे. बघा 5 लेपे आहेत, मोठे आहेत. 200 रुपयाला आहे. हा बघा फलई मासा एवढा मोठा आहे बघा. आणि हा तुकडा ठेवला कितीला तुकडा? हा बघा फलई माशाचा तुकडा 200 रुपयाला. आणि इकडे कालवा आहेत. कालवाचा कसं आहे पिशवी? 100ला 2 पिशव्या. किंवा कालव्यांची पिशवी आहे 100ला 2. आणि इकडे पण लेपे आहेत. कसा आहे लेपाचा वाटा? 100 रुपये लेपाचा वाटा. आणि हे बारके काय तारले आहेत का? हे बघा तारल्या बारक्या बारक्या. कसा वाटा? बघा 50 रुपये वाटा आहे. बारक्या तारले देतात. बघा सगळे तारले देतात 50 रुपयाला. आणि इकडे मोठे मोठे हलवे आहेत. हलव्याचं कटिंग चालू आहे इकडे. बघा ही पापलेट आहेत 500 रुपयाला 6. काय झालं? हा बघा डोलीचा मावरा आहे बघा या मावशीकडे. डोलीचा स्पेशल मावरा आहे बघा. ह्या डोमी आहेत ना? हे बघा डोमी मासा आहे. आणि हे बघा हे छोटे छोटे हलवे. हा डोलीचा मावरा आहे सगळा. मिक्स आहे बघा वेगवेगळ्या करतात. हलवा आणि डोमी बारक्या बारक्या. हे बघा 50ला दोन्ही. डोमी पण हलवे पण मिक्स 50 रुपयाला. हा बघा हा दोडवा ना? कसा तो? हे बघा हे दोडवा पण मिक्स टाकते 100 रुपयाला. म्हणजे तो 50 रुपयाचा दोडवा आहे. आणि इकडे वाव आहे, काळी वाव आहे. कशी वा? 100ला पीस. हा बघा 100 रुपयाला पीस आहे. काळी वाम आहे. ही बघा हे डोलीची मांदेली पण आहे 100 रुपये. एवढे सगळे 4 प्रकारचे मासे. बघा इकडे आहेत मुशात मुशा सगळ्या. मुशा कशा दिल्या? ती 100ला 1 आहे की 2 आहेत? ती बघा ती शेवटची ती मुशी दिसते ती 100ला 1 आहे. बाकी 200ला 3 कुठल्या आहेत? बघा ह्या 200ला 3 आहेत. 200ला 3 मुशे आहेत. त्या बघा फ्रेश फ्रेश बाहेर काढतायत. मुशे त्यांच्याकडे फक्त मुशे आहेत सगळ्या. आता ही कशी आहे? बघा 100ला 1 मुशी आहे. आणि बघा आता आपण मुशी घेतली आहे 200च्या 3. हे बघा 200ला 3. आणि ही घेतली तर 100ला 4 आहे. ते 100ला 4 2. या 100ला 4. आणि या 100ला किती? 200ला 3. या 100ला 4 बारकी साईज आहे. आणि बघा आपली मुशी कटिंग करतात तिकडे. आपण घेतल्या 200च्या.
आणि बघा ह्या ताईंकडे फक्त तुम्हाला ताज्या ताज्या मुश्याच मिळतील. रोज असता का? बुधवार शुक्रवार रविवार. बघा खायचा वार, स्पेशल वार खायचा वार, बुधवार शुक्रवार रविवार या 3 दिवशी तुम्हाला इथे मिळतील. आणि यांच्याकडे बघा पूर्ण मुशाच आहेत बघा. आणि त्या बाजूला इथे मावशी बेता गेल्या, त्यांनी सांगितलं मला की यांच्याकडे कधी या ताज्या ताज्याच मुश्या मिळतील यांच्याकडे. गॅरंटी दुसरी देणार. बघा एवढी गॅरंटीड माल कोण देत नाही माशांमध्ये, पण ह्या ताई देत आहेत. गॅरंटी असते ना. आता तुम्ही कुठून येतात ताई? भांडूपच्या आहेत. भांडूपच्याच आहेत. आणि आपण मगाशी हे जे हे घेतले ना सौंदाळे, त्या ताई बदलापूरवरनं येतात, पण ह्या ज्या आहेत त्या भांडूपच्याच आहेत. त्या बदलापूर दिवाळे गाव आहे ना, तिकडनं येतात मासे विकायला इकडे भांडूपला. आणि ते पण सगळे वाराला असतात. मी यांना सांगितलं ताईंनी येतं तुम्हाला की वारालाच यायचं, फक्त बुधवार शुक्रवार रविवार त्या दिवशीच असतं मेनली मार्केट आहे. आणि बघा हे दर वाराला येतं त्यांच्याकडे मुशी घ्यायला स्पेशल. हा ताई मुशी चांगली असते ना यांच्याकडे. आणि हे परमनंट गिरायक आहे त्यांच्या मुशीसाठीचे. हे बघा बघा आहे काय फुल गॅरंटी आहे ना, दुसरीकडे मुशी घेणारच नाहीत. आणि बघा इकडे बांगड्या आहेत. कशात बांगड्या? 100ला 6. बघा 100 रुपयाला 6 बांगड्या आहेत. बाकी बोंबील आहे, कोळंबी आहे. बघा 100ला 10 बोंबील आहेत आणि फ्रेश बोंबील आहेत एकदम. आणि इकडे या विनोद आपला मित्रच आहे, हा जुना मित्र आहे भांडूपचाच. आणि बघा इकडे मच्छी मार्केटमध्ये तुम्हाला भेटेल कोळंबीचा वाटा आहे 100 रुपयाचा. हे बघा ही समुद्राची कोळंबी आहे एकदम फ्रेश चांगली. 150ला दोन्ही वाटे कोळंबीचे. इकडे बघा समुद्रातले खेकडे. खेकडे कसे दिले हो? हे सगळे 100 रुपयाचे. हे बघा हे सगळे खेकडे 100 रुपयाला. हे बघा हे 10-12 खेकडे आहेत समुद्रातले 100 रुपयाचे. हे बघा इकडे सुरमई आहे, बांगडे आहेत. मुशा कशा? हे बघा 200 रुपयाला मुशी. 3 मुशी आहेत 200 रुपयाला. बांगडे मोठे 100 रुपये. हे बघा 100 रुपयाला बांगडे आहेत. किती 5-5 बांगडे ना? एक छोटा लावून देणार या. हे बघा ह्या मावशी मस्तपैकी 100 रुपयाच्या 5-5 बांगड्या वर एक लावून देते. आणि ते हे कसे तारली? बघा पूर्ण वाटा आहे ना 100चा. हा बघा पूर्ण वाटा 100चा आहे. आणि मांदेलीचा वाटा आहे 50 रुपयाचा. हे बघा या मावशीकडे. हा ठीक आहे. कुपा कसा आहे हो? कुपा 100 आहे. हे 150ला 2 आहे. बघा हे 150ला 2 आणि ते जरा मोठे आहेत ते 100 रुपयाला 1 कुपा. आणि तो चांद मासा 100ला 6 आहेत ते. बघा हा चांद मासा 100 रुपयाला 5 आहेत. एक लावून देणार 6. आणि मुशा तर भरपूर दिसतात या मार्केटमध्ये, बऱ्याच मुशा आहेत. बघा आणि कसा वाटा आहे हा मुशांचा? 200 हे 100. हे बघा हे 200 रुपयाला 4 आहेत आणि ह्या 100 रुपयाला आहेत 4. आणि मोठ्या कशा? 200ला 2. पण हे बघा हे बघा मोठ्या हे बघा मुशा केवढ्या मोठ्या आहेत बघा. हे बघा 200 रुपयाला 2. आणि ही आपली टोळ आहे. ही बघा ही पांढरी टोळ कशी आहे? 200 रुपयाला 3 टोळ पण. आणि आपला पांढरा टोळ आहे सगळ्या. आणि हे बघा हे राणी मासा. राणी मासा कसा आहे? हा बघा 200 रुपयाचा वाटा राणी माशाचा. आणि हा बघा 100चा आहे. आणि मोठेवाले आहेत ते 200 रुपये वाटा आहे. डोमीचा वासा आहे. कसा तो? बघा 200 रुपयाला तो आहे. आणि हा 100 रुपयाला छोटे डोमी. ह्या मावशीकडे लेपा मासा आहे. लेपा कसा आहे का? लेपा 200 रुपयाला किती आहेत ते? बघा 10 पीस 200 रुपयाला. केवढा मोठा बघा लेपा मासा. 10वर 2 अजून लावते. आणि करली आहे चांगली फ्रेश करली आहे. करली कशी आहे? 200ची आहे. बघा 150 रुपयाला करली तिथे. हे समुद्राचे खेकडे पण बरेच आहेत. उपासामुळे स्वस्त आहे, मार्गशीर्षमुळे. हां सध्या अजून 15-20 दिवस आहेत मस्त स्वस्त पैकी. आणि हे बघा खेकडे कसा वाटा लावला आहे खेकडा? 100. हां बघा 200 रुपये. 10-12 खेकडे आहेत. हो हो. आणि हे बघा इकडे शिंगाडा पण आहे. कसा शिंगाडा?
हे बघा 200 रुपयाला 2, 100 रुपयाला 1 शिंगाडा. आणि पाकड आहे इकडे, पाकड बघा. पाकड कसे दादा? 200. हे बघा 200 रुपयाला पाकड आहे. दोन्ही पाहिजे 300. बघा 2 घेतलं तर 300 रुपयाला. हे बघा बाबा आणि कोळंबी पण सोलून देतात इकडे मस्तपैकी. कोलंबी 200 3 वाटा. हे बघा इकडे ह्यांच्याकडे सोललेली कोळंबी आहे 200 रुपयाला 3 वाटे. बघा सोललेली कोळंबी पण वाटे वाटे करून लावलेली आहे. हे बघा ह्या तिसऱ्या. हे बघा 100 रुपयाला 1 जाळी बांधून ठेवली आहे ती. बघा 1 किलो आहे का? बघा 1 किलो आहे जवळजवळ तो 1 वाटा. 100 रुपयाला म्हणजे किलो पडतोय तुम्हाला. आणि यांच्याकडे पण आहेत बरेच मासे, करले आहेत बऱ्याच. आणि इकडे बघा केवढी मोठी पाकड आहे. कशी पाकड एवढी मोठी? 700 रुपयाला ही पाकड एवढी मोठी. अर्धी 350. हा अर्धी कापून 350 पण. बघा अर्धी कापून पण मिळेल 350 रुपयाला. मुशी आहेत का? मुशी आहे, सुरमई, पापलेट आहे, टोळ आहे, ते शिंगाडा आहे, कर्दी आहे, पापलेट. सोलेली कोलंबी आहे. बघा यांच्याकडे पण सगळे मासे आहेत. आणि बघा ही आहे हिरवी टोळ. कशी ती हिरवी टोळ? 250 आहे, 200 ला. हे बघा 250 रुपयाला एक का दोन्ही? एक 200 रुपयाला देणार. आणि ही हिरवी टोळ कशी तर लांब बघा, तोंड बघा तिथं किती लांब आहे, म्हणून ही हिरवी टोळ आहे. तर अशा प्रकारे आपलं हे भांडूपचं, भांडूप म्हणजे जे मिनी कोकण आहे. कारण इकडे कोकणातला जो पण माणूस आहे ना जास्त करून तुम्हाला भांडूपमध्ये सापडेल. आणि कोकण म्हणलं की मासे. आणि ते फिश मार्केट आपण आज एक्सप्लोर केलं आहे, भांडूपचं फिश मार्केट जे खडी मशीनला आहे. आणि संध्याकाळपर्यंत चालू असतं, काय टाईम नसतो. पण वाराला आला तर बरं आहे. बुधवार, शुक्रवार, रविवार स्पेशली या 3 वारांना हे मच्छी मार्केट असतं. आणि मासे बघितलं तुम्ही की काय रेटने होते, कुठले होते ते. सर्व प्रकारचे मासे आहेत, कुठले नाही असं नाही आहे, बरेच मासे आहेत. आणि मुशा तर बऱ्याच दिसल्या आपल्याला या मार्केटमध्ये. तर आपण पण काही मासे घेतलेत. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.